पुढचा भाग असा आहे नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, आता क्वाड्रॅटिक इक्वेशन समजा एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 आहे. तर फॉर्म्युला मेथडनं एक्सच्या दोन किमती काय येणार, एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स ऑफ द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता नेचर ऑफ द रूट्स, हे रूट्स कसे असतील, नेचर म्हणजे हे रूट्स कसे असतील, एक्सच्या किमती कशा असतील हे आपल्याला सांगायचं आहे. त्याच्यामध्ये 3 केसेस पडतील. पहिली केस, हा बी स्क्वेअर मायनस 4ac, बी स्क्वेअर मायनस 4ac हा जर 0 असेल, 0 असेल, हा 0 असेल तर त्याचं रूट 0 येणार. त्याचं रूट 0 येणार म्हणजे फक्त राहणार काय, मायनस बी अपॉन 2a, कारण हा तर 0 येईल ना, बी स्क्वेअर मायनस 4ac 0 ना, मग इथं 0 ठेवला तर स्क्वेअर रूट ऑफ 0 दॅट इज 0. मग हा 0 आल्यानंतर राहिलं काय, मायनस बी, तो पुढचा भाग तर संपला, मायनस बी अपॉन 2a. म्हणजे आपल्याला रूट्स काय मिळणार, मायनस बी अपॉन 2a. म्हणजे एक्सच्या दोन्ही किमती, दोन्ही पण त्या मायनस बी अपॉन 2a असे मिळतील. म्हणजे ज्यावेळेस बी स्क्वेअर मायनस 4ac 0 असेल त्यावेळेस रूट्स आर रियल असणार आहे अँड इक्वल, दोन्ही रूट सारखे असतील. आत्ताच सांगितलं. या पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये ईच रूट, प्रत्येक रूट काय येणार, बी अपॉन 2a येईल, मायनस बी अपॉन 2a, मायनस बी अपॉन 2a येणार या पर्टिक्युलर याच्यामध्ये. तर ज्यावेळेस बी स्क्वेअर मायनस 4ac 0 असेल त्यावेळेस रूट्स कसे असतात, रियल अँड इक्वल. दुसरं त्या ठिकाणी नेचर असं असेल, बी स्क्वेअर मायनस 4ac ग्रेटर दॅन 0 असेल, ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह, ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह, म्हणजे याचा आन्सर जर पॉझिटिव्ह आलं तर 2 रूट्स मिळतील. ते रूट्स कसे असतील मग, देन रूट्स आर रियल असणार, रियल अँड अनइक्वल म्हणजे काय, वेगवेगळे असणार आहे. अनइक्वल म्हणजे वेगवेगळे 2 रूट असतील आणि ते कसे असणार आहेत, रियल असणार. आता तिसरी केस काय पडते पहा, या ठिकाणी लिहितो, इफ बी स्क्वेअर मायनस 4ac लेस दॅन 0. हा बी स्क्वेअर मायनस 4ac लेस दॅन 0, लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर. निगेटिव्ह नंबरचं तुम्ही स्क्वेअर रूट घेतलं का, नाही घेतलं. म्हणजे रूट्स आर नॉट रियल असं त्या ठिकाणी म्हणता येईल. कारण का, बी स्क्वेअर मायनस 4ac लेस दॅन 0, लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह. आणि इथं समजा मी एखादा निगेटिव्ह नंबर मांडला, रूट ऑफ मायनस 25, रूट ऑफ मायनस 25 सांगा हे काढता येते का, रूट ऑफ मायनस 25? आता तरी तुम्हाला सध्या तरी काढता येत नाही. मग आता उत्सुकता आहे काढता येतं का नाही, तर येईल पहा 11वीत तुम्हाला नक्की हे फाइंड आउट करता येईल. परंतु आता सध्या तरी आपण काय म्हणणार की बी स्क्वेअर मायनस 4ac हा लेस दॅन 0 असला तर रूट्स आर नॉट रियल, ते रियल नाही. मग हे वेगळ्या प्रकारचं आहे, ते नंतर पाहूयात आपण, ते पुढच्या वर्गात 11वीला येईल ते. ओके, तर अशा पद्धतीनं नेचर ऑफ रूट्स आहे. हा बी स्क्वेअर मायनस 4ac वर सगळं ते अवलंबून आहे. बी स्क्वेअर मायनस 4ac हा 0 असेल तर रूट्स आर रियल आणि दोन्ही रूट सारखेच असणार आणि ईच रूट त्या ठिकाणी मायनस बी अपॉन 2a असेल. दुसऱ्या केसमध्ये जर बी स्क्वेअर मायनस 4ac हा पॉझिटिव्ह असेल तर रूट्स हा रियल असेल आणि अनइक्वल असतील, म्हणजे दोन्ही रूट वेगवेगळे येतील. आणि तिसऱ्या केसमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac हा निगेटिव्ह असेल तर रूट्स आर नॉट रियल. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी नेचर ऑफ द रूट्स सांगता येईल. हा बी स्क्वेअर मायनस 4ac आहे ना, याला डिस्क्रिमिनंट म्हणतात. हा जो बी स्क्वेअर मायनस 4ac याला काय म्हणतात, डिस्क्रिमिनंट म्हणतात. आणि तो एका सिम्बॉलनं दाखविला जातं, असं ट्रायंगलचं सिम्बॉल आहे आणि त्याला डेल्टा म्हणतात. डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. वी कॉल इट ॲज अ डिस्क्रिमिनंट.
तर हे नेचर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आता पुढचं त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन हा भाग त्या ठिकाणी पाहणार आहोत. आपण मगाशीच त्या ठिकाणी म्हटलं की फॉर्म्युला मेथडनं समजा या ठिकाणी ax² + bx + c = 0 अशा पद्धतीचं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आणि फॉर्म्युला मेथडनं x = -b + √(b² - 4ac) डिवायडेड बाय 2a किंवा x = त्या ठिकाणी -b - √(b² - 4ac) डिवायडेड बाय 2a अशा पद्धतीचे दोन रूट्स या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे पडणार आहेत फॉर्म्युला मेथडनं. मी जर याला अल्फा म्हटलं, कुणाला ह्या पहिल्या रूटला अल्फा म्हटलं आणि दुसऱ्या रूटला बीटा म्हटलं, तर अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग मी अल्फा कुणाला म्हणतो, अल्फा = याला अल्फा म्हणतो आणि याला बीटा म्हणतो. इथंच मी त्या ठिकाणी एक्स काढून टाकतो आणि पहिलं रूट जे आहे त्याला अल्फा म्हणतो आणि दुसरं रूट जे आहे त्याला बीटा म्हणतो. आता रिलेशन म्हणजे काय, या दोघांची ॲडिशन केलं तर काय येणार, या दोघांचं सबट्रॅक्शन केलं तर काय येणार, नाही का. मग मी दोघांची ॲडिशन करतो, अल्फा प्लस बीटा. मग अल्फाची व्हॅल्यू टाकूयात. अल्फाची व्हॅल्यू आहे -b + √(b² - 4ac) डिवायडेड बाय 2a आणि प्लस बीटाची किंमत त्या ठिकाणी टाकूयात. बीटा त्या ठिकाणी आहे -b - √(b² - 4ac) डिवायडेड बाय 2a अशा पद्धतीनं दोघांची मी ॲडिशन करतो. ॲडिशन ऑफ रूट्स, अल्फा आणि बीटा काय आहे, रूट्स आहे. मग ॲडिशन ऑफ रूट्स काय येणार, या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम आहे, मग सारखा डिनॉमिनेटर असल्यामुळे 2a लिहितो. याचा न्यूमरेटर काय आहे -b + √(b² - 4ac) आणि प्लस या ठिकाणी हा मायनस आहे, मग प्लस मायनस हा मायनस येईल. सो -b - √(b² - 4ac). मग हा प्लस √(b² - 4ac) आणि मायनस √(b² - 4ac) त्या ठिकाणी कट होईल. मग हा -b आणि -b दॅट इज इक्वल टू -2b डिवायडेड बाय 2a आणि 2 आणि 2 कट झाला तर -b/a येणार, -b/a. म्हणून सम ऑफ रूट्स काय आलंय, अल्फा प्लस बीटा म्हणजे सम ऑफ रूट्स. आपण सम करतो ना, सम म्हणजे बेरीज. दोन रूट्सची बेरीज काय येणार आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे ax² + bx + c = 0 त्यांच्यातील जे दोन रूट्स आहे त्यांची ॲडिशन काढण्यासाठी फॉर्म्युला काय वापरणार, -b/a. म्हणून मी या ठिकाणी इथं लिहून ठेवतो अल्फा प्लस बीटा -b/a आलेला आहे. काय फॉर्म्युला आला, -b/a. आता मी दोघांचा प्रॉडक्ट घेतो. दोघांचा प्रॉडक्ट म्हणजे अल्फा इंटू बीटा, म्हणजे इथं डॉट देतो, अल्फा इंटू बीटा. इथं पण मी डॉट देतो, इथं पण डॉट देतो. डॉट म्हणजे मल्टिप्लाय. आता या ठिकाणी मल्टिप्लाय असल्यामुळं मी याला असा एक ब्रॅकेट टाकतो आणि याला दुसरा ब्रॅकेट टाकतो, मल्टिप्लाय आहे. दोघांचा मी प्रॉडक्ट घेतो. आता प्रॉडक्ट घेतल्यानंतर अल्फा इंटू बीटा इट इज इक्वल टू डिनॉमिनेटरचा जर प्रॉडक्ट घेतला 2a इंटू 2a, 2 इंटू 2 दॅट इज 4, a इंटू a² डिनॉमिनेटरचा असा आला. आता न्यूमरेटरचा प्रॉडक्ट घेताना याचा न्यूमरेटर आहे -b + √(b² - 4ac) इंटू याचा आहे -b - √(b² - 4ac) अशा पद्धतीनं. सो हिअर अल्फा इंटू बीटा इट इज इक्वल टू, आता तुम्ही निरीक्षण करा, इथं -b आहे, या ठिकाणी -b आहे, म्हणजे सारखा आहे, -b आणि -b सारखा आहे. इथं पण √(b² - 4ac आहे, इथं पण √(b² - 4ac आहे, पण इकडं प्लस आहे आणि इकडं मायनस आहे. म्हणजे थोडक्यात असा फॉर्म्युला वापरता येईल, a - b
इंटू ए प्लस बी हा फॉर्म्युला वापरता येईल. मग ए मायनस बी इंटू ए प्लस बी दॅट इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला, है की नाही. ए मायनस बी इंटू ए प्लस बी दॅट इज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग ए म्हणजे कोण, मायनस बी, तर मायनस बीचा स्क्वेअर मायनस आणि हा अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac याचा स्क्वेअर आणि डिवायडेड बाय 4a स्क्वेअर. सो वी गेट हिअर अल्फा इंटू बीटा. आता मायनस बीचा स्क्वेअर हा बी स्क्वेअर येणार मायनस, आता इथं स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होईल, मग मी ब्रॅकेटमध्ये लिहितो बी स्क्वेअर मायनस 4ac आणि डिवायडेड बाय 4a स्क्वेअर. So we get here alpha into beta b square. आता मायनस साईनने मल्टिप्लाय केलं तर मायनस बी स्क्वेअर आणि नंतर मायनस मायनस प्लस 4ac अँड डिवायडेड बाय 4a स्क्वेअर. इथं आहे 4a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कट झालं, म्हणजे त्या ठिकाणी अल्फा इंटू बीटा जो आहे इट इज इक्वल टू 4ac अपॉन 4a स्क्वेअर. इथं 4 कट झाला, ए आणि ए कट झाला, म्हणजे काय राहिलं आहे अल्फा इंटू बीटा दॅट इज इक्वल टू c अपॉन a. म्हणून व्हॉट इज द रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, देअर addition of the roots is minus b upon a and product of the roots is c upon a. अशा पद्धतीनं या ठिकाणी रिलेशन असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे दोनच फॉर्म्युले माहिती पाहिजेत. आता हे कसं काढलेलं आहे हे तर मी समजून सांगितलेलं आहे, पण जरी नसेल लक्षात आलं तरी तुम्हाला डायरेक्ट त्या ठिकाणी अल्फा प्लस बीटा म्हणजे सम ऑफ द रूट्स वी यूज द फॉर्म्युला मायनस बी अपॉन ए अँड अल्फा इंटू बीटा दॅट इज प्रॉडक्ट ऑफ रूट्स वी यूज द फॉर्म्युला सी अपॉन ए. दिस इज द रिलेशन बिटवीन द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. नाउ हियर इफ वी हॅव गिवन roots of the quadratic equation, then how to form quadratic equation. जर आपल्याला रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले असतील तर त्या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं फाइंड आउट करता येईल. सो टू ऑब्टेन अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, to obtain a quadratic equation having given roots. जर आपल्याला रूट्स दिले तर क्वाड्रॅटिक इक्वेशन कसे तयार करता येतील. समजा त्या ठिकाणी अल्फा आणि बीटा रूट्स दिलेले आहेत. वी हॅव गिवन अल्फा अँड बीटा रूट्स, म्हणजे एक्सच्या दोन किमती काय दिल्या, एक्स इज इक्वल टू अल्फा दिला आणि दुसरं काय दिलं आहे एक्स इज इक्वल टू बीटा दिलं आहे. रूट्स म्हणजे काय, तर त्या एक्सच्या किमती, एक किंमत दिली एक्स इज इक्वल टू अल्फा आणि दुसरी किंमत दिली एक्स इज इक्वल टू बीटा. मी हा अल्फा जर इकडे कॅरी केला लेफ्ट हँड साईडला तर एक्स मायनस अल्फा येईल, एक्स मायनस अल्फा इज इक्वल टू 0. आणि हा बीटा इकडे कॅरी केला तर एक्स मायनस बीटा इट इज इक्वल टू 0 येईल. आता मी एक्स मायनस अल्फा आणि एक्स मायनस बीटा लेफ्ट हँड साईडचा प्रॉडक्ट घेतो. लेफ्ट हँड साईडचा प्रॉडक्ट घेतला तर त्या ठिकाणी येणार एक्स मायनस अल्फा इंटू एक्स मायनस बीटा आणि राईट हँड साईडचा प्रॉडक्ट घेतो 0 इंटू 0 0. एक्स मायनस अल्फा इंटू एक्स मायनस बीटा इज इक्वल टू 0 इंटू 0 दॅट इज 0. मग आता यांचा प्रॉडक्ट घेऊ, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर, नंतर एक्स इंटू मायनस बीटा एक्स, नंतर मायनस अल्फानं मल्टिप्लाय करू. अगोदर एक्सनं मल्टिप्लाय केलं, आता मायनस अल्फानं मल्टिप्लाय करू. तर मायनस अल्फानं मल्टिप्लाय केलं तर मायनस अल्फा इंटू एक्स मायनस अल्फा इंटू मायनस बीटा मायनस मायनस प्लस अल्फा इंटू बीटा इट इज इक्वल टू 0. आता या दोघातून एक्स कॉमन घेऊ, शिवाय मायनस साईन कॉमन घेऊ, म्हणजे एक्स स्क्वेअर
मायनस साईन कॉमन घेतो, मग इथं राहिलं बीटा आणि या ठिकाणी राहिला अल्फा, पण मायनस साईन कॉमन घेतल्यामुळे इथे येईल प्लस आणि एक्स कॉमन घेतला, एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. आता इथं बीटा प्लस अल्फा म्हटलं काय ना अल्फा प्लस बीटा म्हटलं काय सारखंच येणार. सो एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा, फक्त अगोदर अल्फा लिहिला नंतर बीटा लिहिला. 3 + 5 आणि 5 + 3 सेम. तसं मग या ठिकाणी बीटा प्लस अल्फा वी राईट अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इट इज इक्वल टू 0. दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन विच इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे जर आपल्याला रूट्स दिले अल्फा आणि बीटा दिलं तर क्वाड्रॅटिक इक्वेशन काय येणार, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. म्हणजे जर आपल्याला रूट्स दिलं तर फॉर्म्युला तयार झालेला आहे एक्स स्क्वेअर, हा एक्स स्क्वेअर ॲज इट इज मायनस अल्फा प्लस बीटा म्हणजे काय सम ऑफ रूट्स, काय आहे ते सम ऑफ रूट्स आणि इंटू एक्स प्लस अल्फा बीटा म्हणजे काय प्रॉडक्ट ऑफ रूट्स आणि इज इक्वल टू 0. सो व्हॉट इज द फॉर्म्युला हिअर, एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट्स इंटू एक्स प्लस प्रॉडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल टू 0. दिस इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन व्हेन वी हॅव गिवन द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन मीन्स रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे रूट्स जर दिले आपल्याला रूट्स दिले तर त्याच्यावरून क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करता येतात. तर आपण असं एक एक्झाम्पल पाहूयात. ऑब्टेन द क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ रूट्स आर. ऑब्टेन द क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्वेश्चन असा आहे ऑब्टेन द क्वाड्रॅटिक इक्वेशन if roots are समजा त्या ठिकाणी दिलेले आहेत -3 and -7. -3 आणि -7 हे जर त्या ठिकाणी रूट्स दिलेले असतील तर क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करा असं म्हटलेलं आहे. मग आता याचं सोल्युशन काय येणार, जे रूट्स दिलेले आहेत ना एकाला म्हणायचं अल्फा म्हणजे पहिलं रूट आपण अल्फा म्हणू आणि दुसऱ्याला म्हणायचं बीटा म्हणजे त्या ठिकाणी -7 म्हणू. दोघांची ॲडिशन करायची, दोघांची ॲडिशन म्हणजे अल्फा प्लस बीटा केलं तर अल्फाची किंमत -3 प्लस बीटाची किंमत त्या ठिकाणी -7 म्हणजेच त्या ठिकाणी -3 प्लस मायनस म्हणजे -7 आणि -3 -7 दॅट इज -10. नंतर अल्फा इंटू बीटा म्हणजे सम ऑफ रूट्स आणि प्रॉडक्ट ऑफ रूट्स. मग अल्फा इंटू बीटा म्हणजे -3 इंटू -7 अँड मायनस प्लस 3 7 जा 21 म्हणजे अल्फा इंटू बीटा त्या ठिकाणी 21 आलेला आहे. म्हणून क्वाड्रॅटिक इक्वेशन काय येणार, देअरफॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन इज ते काय येणार, एक्स स्क्वेअर फॉर्म्युला लिहायचा एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट्स इंटू एक्स लिहायला विसरायचं नाही प्लस प्रॉडक्ट ऑफ रूट्स अँड इज इक्वल टू 0 या फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवायच्या. मग काय येणार आहे, देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट्स म्हणजे अल्फा प्लस बीटा किती आलं -10 इंटू एक्स प्लस प्रॉडक्ट ऑफ रूट्स किती आलं 21 अल्फा इंटू बीटा 21 आणि इज इक्वल टू राईट हँड साईड इज 0. आणि म्हणून या ठिकाणी काय येणार आहे एक्स स्क्वेअर मायनस प्लस 10x
प्लस 21 इज इक्वल टू 0. म्हणजे जर आपल्याला रूट्स -3 आणि -7 दिलं तर त्याचं क्वाड्रॅटिक इक्वेशन काय येणार आहे, x² प्लस 10x प्लस 21 इट इज इक्वल टू 0. आपण जर याचे फॅक्टर पाडले, पुन्हा रिव्हर्स पॅटर्ननी याचे फॅक्टर पाडले तर एक्सच्या किमती त्याच मिळणार आहेत, -3 अँड -7. तर मग अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ऑब्टेन द क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ रूट्स आर गिव्हन. याच्यामध्ये तुम्ही 2 एक्झाम्पल ॲज अ प्रॅक्टिस म्हणून सोडू शकता. त्या ठिकाणी समजा -3 आणि -10, दुसरं समजा त्या ठिकाणी -3 अँड -10 दिलं, आणि तिसरं समजा त्या ठिकाणी 0 अँड 4 दिलं. समजा 2 रूट्स -3 आणि -10 दिले तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करा, आणि 2 रूट्स त्या ठिकाणी 0 अँड 4 दिले तर क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करा. सो इन दिस वे हिअर वी हॅव कंप्लीटेड दिस टॉपिक quadratic equation. Okay, we stop here. Thank you.